पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। मुरगुड येथे कौटुंबिक भांडणातून शिक्षक पतीने केला शिक्षिका पत्नीचा खून। मुरगुड तालुका कागल येथे कौटुंबिक भांडणातून शिक्षक पतीने आपल्या शिक्षिका पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून निर्गुणपणे खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। या घटनेत सौ सविता परशुराम लोकरे वय वर्ष 45 या ठार झाल्या आहेत। या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून संशयित आरोपी परशुराम पांडुरंग लोकरे वय वर्ष 53 याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुरगुड पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मुरगुड येथील साई कॉलनीमध्ये शिक्षक परशुराम लोकरे हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते। मंगळवारी सकाळी त्यांची आपली पत्नी सौ सविता लोकरे यांच्याशी कौटुंबिक कारणातून भांडण झालं। त्यातूनच परशुराम लोकरे यांनी भांडी घासण्यासाठी बसलेल्या पत्नी सौ सविता यांच्या डोक्यात वरवंटा घातला। यामध्ये सौ सविता यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या। काही वेळातच त्या जागी ठार झाल्या। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते। अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली। या घटनेची फिर्याद मयत सविता लोकरे यांची कन्या अपूर्वा लोकरे हिने मुरगुड पोलिसात दिली असून पत्नी व त्यांच्या अल्पवयीन मुलग्याला ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत। घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना केल्या।